श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते. कालच आपण सर्वांनी मकर संक्रांती हा सण अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला आहे आणि आज मकर संक्रांतीचा दुसरा दिवस आहे. म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हणजे करीदिन असं आपण म्हणत असतो. तर आज किंक्रांत आहे, करीदिन आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की किंक्रांतीच्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे आणि आपण किंक्रांत हा सण का साजरा करतो याबद्दलची संपूर्ण माहिती ही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक उपायसुद्धा आजच्या दिवशी आपल्याला जो करायचा आहे त्याबद्दलसुद्धा माहितीही सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला किंक्रांत या सणाबद्दलची माहितीही नक्की मिळेल. किंक्रांतीच्या दिवशी काय करायचं आणि काय करायचं नाही हे तुम्हाला समजेल. चला तर मग आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मकर संक्रांती हा सण 3 दिवसांचा असतो आणि 3 दिवस हा सण साजरा केला जातो. पहिल्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस असतो त्याला आपण भोगी असं म्हणतो आणि भोगी म्हणून हा सण साजरा केला जातो. तर दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत असते. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवस म्हणजे मकर संक्रांतीच्या पुढचा दिवस जो असतो त्याला आपण किंक्रांत असं म्हणत असतो. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसालाच आपण करीदिन असं सुद्धा म्हणत असतो. तर या दिवशी आपल्याला काय करायचं नाही आहे, तर या दिवशी आपल्याला कुठलेही शुभ काम हे करायचे नाही आहे. मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांतीला कुठलेही शुभ काम करणं हे निषिद्ध मानलं गेलं आहे. कुठल्या एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात ही आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी करायची नाही आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी असा सुद्धा नियम पाळला जातो की किंक्रांतीच्या दिवशी लांबचा प्रवास हा करत नाहीत. किंक्रांतीला लांबचा प्रवास करणं हे सुद्धा निषिद्ध मानलं गेलं आहे. किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घराची संपूर्ण स्वच्छताही करायची आहे. आपल्या घरामध्ये जिथे कुठे जाळं जळमट असेल ते आपल्याला काढायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला स्वच्छताही ठेवायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या घराची लादी पुसताना त्यामध्ये गोमित्र, खडे मीठ, हळद यांचा वापर करून आपल्याला आपल्या घराची लादीही पुसायची आहे. किंक्रांत हा दिन अशुभ मानला जातो आणि या दिवशी आपल्या घरावर, आपल्या स्वतःवर नकारात्मक आणि अशुभ शक्तींचा प्रभाव हा पटकन होत असतो आणि म्हणूनच आपल्याला आपले घर हे स्वच्छ ठेवायचे आहे. आपल्या घराची स्वच्छता केल्याने कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. त्याचप्रमाणे आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला सुद्धा आपल्याला हळदीचे लेपन हे करायचे आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्तीही प्रवेश करणार नाही, कुठलीही नकारात्मकताही आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. त्याचप्रमाणे आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी कोणाशीही भांडायची नाही आहे, कोणाशीही वादविवाद हा करायचा नाही आहे. आपलं मन हे शांत ठेवायचं आहे. आपल्या घरात कुठलीही कटकट होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि जर या दिवशी आपण भांडणं केलीत, कटकटी केल्या तर संपूर्ण वर्षभर आपल्याला या कटकटींचा सामना करावा लागतो. आपल्या घरामध्ये सतत वादविवाद आणि कटकटी या होत असतात. त्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. आपल्या येणाऱ्या पुढच्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणी या निर्माण होऊ शकतात आणि म्हणूनच आपल्याला किंक्रांतीच्या दिवशी कोणाशीही भांडण हे करायचं नाही आहे. जरी समोरची व्यक्ती आपल्याशी भांडत असेल तरीसुद्धा आपल्याला भांडण ह्या त्या व्यक्तीशी करायचं नाही आहे. त्याउलट आपल्याला आपलं मन हे शांत ठेवायचं आहे. शांत चित्त हे आपल्याला ठेवायचं आहे आणि सर्वांशी आदराने या दिवशी आपल्याला वागायचं आहे. तसंच आपल्याला संपूर्ण दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा आपल्या मनामध्ये सुरू ठेवायचा आहे. किंक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी शेणामध्ये हात घालू नये असं सुद्धा सांगितलं जातं. शहरात राहणाऱ्या स्त्रियांचा तर शेणाशी काही संपर्क येत नाही, पण ज्या काही गावाकडे खेड्यामध्ये राहतात त्या स्त्रियांनी किंक्रांतीच्या दिवशी शेणामध्ये हात हा घालायचा नाहीये. त्याचप्रमाणे किंक्रांतीला म्हणजे आजच्या दिवशी आपण जी भोगीच्या दिवशी केलेली भाकरी असेल ती जर तुमच्याकडे तुम्ही राखून ठेवली असेल तर ती शिळी भाकरी ही आपल्याला सर्वात आधी खायची आहे. तसंच किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला आपले केस हे मोकळे ठेवायचे नाहीये. आपल्या केसांची वेणी ही आपल्याला दिवसभर घालून ठेवायची आहे. त्याचप्रमाणे किंक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी केस धुवू नये असा सुद्धा नियम सांगितला गेला आहे. किंक्रांतीच्या दिवशी शक्य असल्यास चाकू, सुरी, इतर जे काही धारदार शस्त्र असतात त्यांचा उपयोग करणं हे सुद्धा टाळलं पाहिजे. तर याप्रमाणे जे काही नियम आहेत किंक्रांतीबद्दल सांगितले गेलेले आहेत, तर या नियमांचे जर आपण पालन केले तर त्याचा आपल्याला फायदाच होतो आणि हे नियम जर आपण पाळले नाही तर त्याचे दुष्परिणामच हे आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये भोगावे लागतात आणि म्हणूनच आपल्याला या नियमांचे पालन हे आजच्या दिवशी करायचे आहे. मकर संक्रांतीचा दुसरा दिवस हा आपण किंक्रांत हा म्हणून का साजरा करतो, तर या दिवशी संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचेतून प्रजेला मुक्त केले. म्हणून हा दिवस आपण
किंक्रांत दिन म्हणून साजरा करत असतो। याच दिवशी देवीने संक्रांत देवीने असुराचा वध केल्यामुळे देवी ही रागात असते आणि जर या दिवशी आपण कुठलेही शुभ कार्य केले तर ते पूर्णत्वास जात नाही आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी कुठलेही शुभ कार्य हे करायचे नाहीये। त्याचप्रमाणे या दिवशी मांसाहार हा सुद्धा करू नये, तसंच मद्यपान सुद्धा या दिवशी करू नये। तर याप्रमाणे आपण संपूर्ण माहिती बघितली आहे की किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहे आणि काय करायचे नाहीये आणि किंक्रांत हा सण आपण का साजरा करतो, यामागचं कारण काय आहे हे आता आपण बघितलं आहे। आणि आता आपण संध्याकाळी आपल्याला जो उपाय करायचा आहे त्या उपायाबद्दल बघूया। तर तो उपाय असा आहे, संध्याकाळी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे। हा दिवा लावण्यासाठी तुमच्याकडे मोहरीचं तेल असेल तर अतिशय उत्तम, नाही तर तुमच्याकडे जे कुठलं तेल असेल तुम्ही त्या तेलाचा दिवा हा लावू शकता। त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर कापूर सुद्धा जाळायचा आहे। हा कापूर जाळताना तुम्ही त्यामध्ये 7 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे, 5 लवंगा घ्यायच्या आहे आणि 5 काळी मिरी ही टाकायची आहेत। तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही तो सुद्धा टाकू शकता आणि जर तो नसेल तर तुमच्याकडे जो दुसरा कापूर असेल तो तुम्ही घेऊ शकता। 7 कापराच्या वड्या, त्याचप्रमाणे 5 लवंगा आणि 5 काळी मिरी हे एकत्र करून आपल्याला संध्याकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाळायच्या आहेत। यामुळे काय होईल की कुठलीही निगेटिव्हिटी तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही, कुठलीही नकारात्मक शक्ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही। तुमच्या घराचं संरक्षण हे हा उपाय केल्याने नक्कीच होईल। त्यामुळे तुम्ही आजच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय नक्की करा। सूतक असेल तर हा उपाय तुम्ही करू शकत नाही आणि जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही तुमच्या घरातील इतर कुठल्याही सदस्याकडनं हा उपाय करू शकता। आणि आजच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी आपण हळदी कुंकू बोरनान हे करू शकतो का, असा सुद्धा बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल तर लहान मुलांच्या बोरनानासाठी किंक्रांतीचा दिवस हा उत्तम मानला जातो आणि त्याचप्रमाणे आपण या दिवशी हळदी कुंकू सुद्धा करू शकतो। तर याप्रमाणे आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये किंक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती ही बघितली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन बटन हे सुद्धा प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून मी जे काही व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर अपलोड करेल ते तुम्हाला सर्वात आधी दिसतील, त्याचे नोटिफिकेशन हे तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला अशीच नवनवीन अधिक माहितीही मिळत राहील। आणि आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।